मित्रांनो, आई वडिलांवर जास्त प्रेम करा, कारण आपण मोठे होत आहोत पण ते वृद्ध होत आहेत. एका महिलेचं नुकतंच लग्न झालं होतं. तिचं अरेंज मॅरेज होतं. त्या रात्री तिचा नवरा तिच्यासाठी छान जेवण घेऊन आला. ती म्हणाली, आधी आईंना जेवण द्या. नवरा म्हणाला, अगं राहू दे, आई माझी काहीच कामाची नाही, तू आधी जेव. ती पुन्हा म्हणाली, नाही हो, तुम्ही आधी आईंना जेवण द्या, मी नंतर जेवते. पण तो ऐकायला तयारच नव्हता. हे ऐकून तिला खूपच वाईट वाटलं. तिनं त्याच दिवशी माहेरी जाऊन काही दिवसात घटस्फोट घेतला. नंतर त्या माणसाचं दुसरं लग्न झालं आणि त्या लेडीजचं सुद्धा दुसरं लग्न झालं. दोघांची वेगवेगळी कुटुंब झाली. खूप वर्ष निघून गेली. तीच महिला साधारण 65 वर्षाची झाली. तिची 2 मुलं होती. तिने मुलांना सांगितलं, मला तीर्थयात्राला जायचंय. तर मुलं म्हणाली, आई आम्ही पण तुझ्यासोबत येतो. तर सगळे तीर्थयात्राला गेले. मग तिथं तिला एका फाटक्या कपड्यातला आणि एक गरीब माणूस दिसला. तिने मुलांना सांगितलं, जा त्या गरीबाला जेवण द्या. मुलांनी जेवण दिलं. जवळून पाहिल्यावर ती चकित झाली. तो तिथाच पहिला नवरा होता. तिने विचारलं, तुझी अवस्था कस काय झाली? तो म्हणाला, माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढलं आणि मी रस्त्यावरच भटकतोय. तेव्हा ती म्हणाली, त्या पहिल्या रात्री तू तुझ्या आईचा कदर केला नाहीस. जी आई तुझ्या सोबत आयुष्यभर होती तिची तू कदर केली नाहीस, मग तुझी मुलं तुझी कशी कदर करतील? ती पुढं म्हणाली, माझी मुलं मला कधीच एकटं सोडत नाहीत, कारण ते आई वडिलांचा आदर करायला शिकले. कारण मी माझ्या सासू सासऱ्यांचा आणि आई वडिलांचा आदर करते. जो आई वडिलांचा सन्मान करतो त्याचाच सन्मान त्याचं मुलंही करतात. या कथेचा सरळ आणि सोपा संदेश आहे, आई वडिलांची कदर करा. त्यांचे आशीर्वाद आयुष्यात तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जातात. बरं, रोज सकाळी 8 वाजता एक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 8ला.